कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळा माने यांनी भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या भेटीनंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुकन्या जुईली देवी यांचा उमेदवारी अर्ज शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला। महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उपनेते बाळा माने यांचा अर्ज आजपर्यंत कायम होता, मात्र आज नितेश राणे यांच्या भेटीनंतर मोठी राजकीय घडामोडी झाल्याचं पाहायला मिळालं। माजी आमदार बाळा माने हे पूर्वी भाजपचे नेते राहिले आहेत, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। तर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, मात्र आज नितेश राणे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेतली। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळा माने यांनी घोडे बाजार टाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे। बाळा माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुखावलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। बाळा माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। ऐनवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने कोकणात राणेंचा शब्द चालतो हा संदेशही देण्यात मंत्री नितेश राणे यशस्वी झाले आहेत। बाळा माने यांच्या समवेत झालेल्या बैठकीला खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासह आदी नेते मंडळी उपस्थित होती। दरम्यान बाळा माने यांच्या माघारीनंतर आता ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।